श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा पदार्थ आपण पाहणार आहोत कांदे गोळे. कांदे गोळे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत. मसाल्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतात. ज्यांना कांदा आवडत नाही तेही खूप आवडीने खातील. कांदे गोळे कसे करायचे तर ते साहित्य आपण पाहू. त्याकरता आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन, अख्खं जिरं, जिरे पावडर, धनिया पावडर, 3 मध्यम आकाराचे कांदे, लसूण, हळद, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, हिंग. हे सर्व जिन्नस एकत्र करायचे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळे तयार करायचे आणि ते तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे. काही भागामध्ये याला डुबुक वडे सुद्धा म्हणतात. मसाल्याच्या भाजीमध्ये जर खायचे नसतील तर नुसतं खाल्ले तरी छान लागतात. सर्व साहित्य एकत्र करायचं. खूप सैल पण करायचे नाही आणि खूप घट्ट पण भिजवायचं नाही. तळताना मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे. व्यवस्थित तळल्यामुळे छान क्रिस्पी होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. मसाल्याची ग्रेव्ही कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्व बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित खरपूस होतात. मसाल्याचं वाटण आपण तयार केलेलं आहे तर ते कसं करायचं हे आपण पाहू. त्याकरता लागणारं साहित्य आहे लवंग, वेलची, 4 काजू, 4 बदाम, थोडीशी गोळंबी, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, अख्खं जिरं, भाजलेले शेंगदाणे, हिंग, चक्रीफूल, भेंडी विलायची, कलमी, मिरे, लसूण, मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे, हे बघा भेंडी विलायची, हिरवी विलायची आणि लवंग, काजू आणि बदाम, त्यानंतर गोळंबी, अख्खं जिरं, हळद, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, भाजलेले शेंगदाणे, चक्रीफूल, भेंडी विलायची, कलमी, मिरे, सूर्यफूल बिया, मगजबी, सोप, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया,
छाछ मसाला, हिंग, हिरवी मिरची, अद्रक, कांदा, लसूण. त्यानंतर चणा डाळ, बाजरी आणि तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि गिरणीवरती दळून आणायचे. त्यानंतर सुकं खोबरं आणि तमालपत्र हे सर्व साहित्य व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं. थोडं तेल घालून व्यवस्थित एक एक साहित्य भाजून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये अख्खं जिरं आणि हळद घालायची. त्यानंतर सर्व जिन्नस जे आपण मिक्सरमधनं बारीक केलेले आहेत तो मसाला घालायचा आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. पाणी न घालता हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. 5 ते 7 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं. तेल सुटेस्तोवर भाजायचा. त्यानंतर उकळतं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ. पाणी थोडं थोडं घालायचं. गॅसची फ्लेम हाय करायची आणि तिला एक उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्त्यामुळे कलर आपला हिरवा आलेला आहे. जेव्हा मसाल्याला उकळी येईल तेव्हाच त्यामध्ये हे गोळे घालायचे. लगेच आपली भाजी तयार.